श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मी समर्थ सेवेकरी सुभद्रानगर निवारा स्वामी केंद्रातून आज गुरुपौर्णिमेनिमित्त आमच्या केंद्रामध्ये विविध उपक्रम राबवण्यात आलेले आणि विविध सजावट आणि आकर्षक रांगोळी आम्ही जे गुरुपौर्णिमेनिमित्त तयार केलेली आहे त्यांची माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देत आहे। आपण रामरायांच्या अगोदर मारुतीरायांचं दर्शन घेतो, महादेवाच्या अगोदर नंदींचं दर्शन घेतो, तसं स्वामी समर्थ महाराजांच्या अगोदर आपण औदुंबराचं दर्शन घेत असतो। तर या औदुंबराची तुम्ही पाहू शकता आकर्षक कार्डबोर्डचा वापर करून सजावट केलेली आहे। सजावट करताना पर्यावरण पूरक सजावट कशी राहील याचा पुरेपूर विचार यामध्ये केलेला आहे। टेक्स्चर युक्त रंग आणि फुलांच्या विविध माळा यांचा यामध्ये वापर केलेला आहे। कुठेही प्लास्टिक आणि पर्यावरण हानिकारक गोष्टी यामध्ये वापरलेल्या नाही। अज्ञानं तिमिरान्धस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या आणि आपले ज्ञानचक्षु उघडणाऱ्या गुरूंचा आज हा गुरुपौर्णिमा सण आहे। या गुरुपौर्णिमा सणानिमित्त आमच्या येथील सुभद्रानगर निवारा स्वामी सेवा केंद्रातील बालसंस्कार विभागातील सेवेकऱ्यांनी 10 तास अथक परिश्रमाने श्री दत्त महाराज शिष्यास अनुग्रह करत आहेत अशा प्रकारची रांगोळी रेखाटलेली आहे। यामध्ये शिष्याचे व्याघ्रांबर दत्त महाराजांच्या चेहऱ्यावरील हावभाव दाखवण्यात आहे। दरबारामध्ये सुगंधित आणि आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। फुलांची रांगोळी आणि या फुलांचा सुगंध या वातावरणाच्या प्रसन्नतेमध्ये आणि पावित्र्यतेमध्ये अधिकच भर टाकत आहे। पीतवर्णी वस्त्रांमध्ये स्वामी विराजमान झालेले आहेत। स्वामींच्या वस्त्रांची शोभा गजराज, श्री, स्वस्तिक अशी शुभचिन्हे वाढवत आहे। पीतवर्णी वस्त्रामध्ये स्वामी विराजमान झालेले आहेत। स्वामींच्या वस्त्रांची शोभा गजराज, श्री, स्वस्तिक आणि शोभा वाढवत आहे। आता आपण साक्षात स्वामींचं दर्शन घेत आहोत। श्री स्वामी समर्थ समाधी मठ मुख्य देवस्थान श्री क्षेत्र अक्कलकोट येथे स्वामींचं मंदिर आहे। त्या मंदिराप्रमाणे अगदी तंतोतंत आमच्या येथील सुभद्रानगर निवारा स्वामी सेवा केंद्रातील बालसंस्कार विभागातील सेवेकऱ्यांनी ती प्रतिकृती बनवलेली आहे। या प्रतिकृतीमध्ये आतमध्ये आकर्षक सुंदर घंटी लावून सजावट करण्यात आलेली आहे। स्वामींच्या द्वाराचे रक्षण करण्यासाठी 2 द्वारपाल या ठिकाणी आहेत। एक द्वारपाल श्री जय, एक द्वारपाल श्री विजय। स्वामींच्या शिखरावरती ज्याचं गोपुरम असे नाव आहे, विविध देवी देवता विराजमान आहेत।